श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण प्रॉब्लेम सेट 5 पाहणार आहोत आणि त्यामधील क्वेश्चन नंबर 7 पर्यंतचे क्वेश्चन्स आपले झालेले आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 8, 9 आणि 10 सॉल्व्ह करणार आहोत. क्वेश्चन नंबर 8, इफ द लेंथ ऑफ ए रेक्टँगल इज reduced by 5 units and its breadth is increased by 3 units, the area of a rectangle get reduced by 9 square units. If the length is reduced by 3 units and breadth is increased by 2 units, the area is increased by 67 units. Find the length and breadth of a rectangle. आता आपल्याला इथं काही कंडिशन दिलेली आहे, त्यानुसार आपल्याला काय लेंथ आणि ब्रीथ काढायची आहे रेक्टँगलची. आता आपण हे काय स्टेप बाय स्टेप करत जाऊया. फर्स्ट रेक्टँगलची लेंथ आणि ब्रीथ आहे हे काय एक्स आणि वाय मानून घेऊया. लेट द लेंथ ऑफ द रेक्टँगल बी एक्स युनिट्स, राईट, and the breadth be y units, राईट. नंतर बघा, आता आपल्याला इथं एरिया सांगितलेला आहे, त्यामुळं एरिया ऑफ द रेक्टँगल ह्याचा फॉर्म्युला काय आहे, लेंथ इंटू ब्रीथ. देन द एरिया ऑफ द रेक्टँगल इज इक्वल टू काय होणार आहे, एक्स आणि वाय, लेंथ आणि ब्रीथ आहे, त्यामुळे एक्स वाय स्क्वेअर युनिट हा काय एरिया होणार आहे रेक्टँगलचा. आता फर्स्ट कंडिशन नुसार बघूया. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन आता ह्यामध्ये फर्स्ट कंडिशन बघा काय दिलेली आहे, लेंथ ऑफ ए रेक्टँगल इज रिड्युस्ड बाय 5 युनिट्स. लेंथ आहे ती काय 5 युनिटनं रेड्युस्ड म्हणजे काय तर कमी, राईट. म्हणजेच काय लेंथ इज इक्वल टू काय येणार आहे, लेंथ म्हणजे आपण एक्स मानलेला आहे, राईट, आणि मायनस का तर रेड्यूस झालेले आहे आणि 5 युनिटनं म्हणजेच एक्स मायनस 5 युनिट येणार आहे, राईट. आणि आता ब्रीथ बघा, ब्रीथ इज इन्क्रीज्ड बाय 3 युनिट्स आणि ब्रीथ आहे ते इन्क्रीज होणार आहे म्हणजेच काय वाढणार आहे. आणि ब्रीथ इज इक्वल टू ब्रीथ म्हणजे आपण वाय मांडलेलं आहे म्हणजेच वाय प्लस होणार का तर इन्क्रीज होणार आहे, वाय प्लस 3 युनिट होणार आहे, राईट. आणि आता बघा नंतर काय दिलेलं आहे आपल्याला, द एरिया ऑफ ए रेक्टँगल गेट रेड्युस्ड बाय 9 स्क्वेअर युनिट. जर हे असं असेल तर काय होणार आहे, त्याचा एरिया आहे तो रेड्यूस होणार आहे 9 युनिटनं म्हणजेच एक्स मायनस 5 आणि वाय प्लस 3 असा असेल तर एरिया म्हणजेच काय एक्स वाय घेतलेला आहे, रेड्यूस म्हणजे काय मायनस होणार आहे 9 युनिटनं, राईट. आता हे काय आपण सॉल्व करूया म्हणजे आपलं काय फर्स्ट इक्वेशन भेटतंय. ओके, आता बघा फर्स्ट हे सॉल्व करताना काय करायचं असतं तर ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय एक्स वाय होणार आहे, राईट. आणि नंतर प्लसचं साईन आहे, प्लसचं साईन द्यायचं आणि एक्स इंटू 3 म्हणजे काय 3x होणार आहे. नंतर मायनसचं साईन आहे, मायनसचं नंतर ह्यानं आपल्याला ह्याला काय मल्टिप्लाय करायचं आहे, मायनस 5y होणार आहे, राईट. आणि मायनस प्लस तर मायनस होणार आहे साईन आणि 5 3 15 होणार आहे, राईट, इज इक्वल टू एक्स वाय मायनस 9. ओके, आता बघा हे एक्स वाय आणि एक्स वाय हे काय सेम आलेलं आहे दोन्ही साईडला, त्यामुळे हे काय कॅन्सल होणार आहे. आणि आपण नंबर्स एका साईडला घेऊया आणि एक्स वाय एका साईडला घेऊया म्हणजेच काय होणार आहे 3x मायनस 5y इज इक्वल टू मायनस 9. इकडं मायनस आहे, इकडं गेलं की ते प्लस होतं म्हणजेच काय प्लस 15 होणार आहे, राईट. देअरफोर त्यामुळे काय होणार 3x मायनस 5y इज इक्वल टू आणि मायनस 9 प्लस 5 म्हणजे करताना आपल्याला काय मायनस करायचं आहे आणि म्हणजे साइन आहे मोठ्या ह्याचं म्हणजे
प्लसचं साईन असणार आहे आणि 15 मायनस 9 6 झालं. ओके, आणि आपलं काही हे इक्वेशन 1 झालेलं आहे. आता आपण सेकंड कंडिशननुसार बघूया. फ्रॉम द सेकंड कंडिशन आता सेकंड कंडिशन काय आहे बघा इथं. इफ द लेंथ इज रेड्युस्ड बाय 3 युनिट्स. लेंथ आहे ती रेड्युस्ड होणार आहे 3 युनिटनं. म्हणजेच लेंथ किती होणार आहे तर x-3 होणार आहे, राईट. आणि ब्रीथ इज इन्क्रीज्ड बाय 2 युनिट्स. आणि ब्रीथ आहे ती काय होणार आहे तर y+2 होणार आहे, का तर इन्क्रीज होणार आहे, राईट. आणि त्यामुळे काय होणार आहे द एरिया इज इन्क्रीज्ड बाय 67 युनिट्स. एरिया आहे तो 67नी प्लस होणार आहे. ओके, म्हणजे कसं येणार आहे बघा आता. लेंथ इज इक्वल टू x-3, का तर रेड्युस्ड झालेली आहे युनिट्स. ओके, अँड ब्रीथ येणार आहे y+2 युनिट्स. ओके, नंतर बघा आता कंडिशन दिलेली आहे त्यानुसार काय करायचं. x-3 y+2 इज इक्वल टू. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे तो एरिया आहे तो इन्क्रीज होणार आहे 67, राईट. म्हणजेच काय xy+67. आता हे काय आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग आपल्याला सेकंड इक्वेशन भेटते. ओके, फर्स्ट ह्याला आपण काय मल्टिप्लाय करूया. x इंटू y, xy होणार आहे, राईट. आणि प्लसचं साईन आहे, प्लसचं द्यायचं आहे. x इंटू 2x होणार आहे. नंतर मायनसचं साईन येणार आहे. 3 इंटू y 3y होणार आहे. मायनस प्लस मायनस होणार आहे. आणि 3 2 6 होणार आहे, राईट. इज इक्वल टू xy+67 ॲज इट इज लिहायचं आहे आपल्याला. ओके, आता xy आणि xy दोन्हीही साईडला आलेले आहेत त्यामुळे हे काय कॅन्सल होणार आहे. मग आपण काय करूया, नंबर्स एका साईडला आणि xy एका साईडला. मग काय होणार आहे 2x-3y इज इक्वल टू 67. मायनस आहे इकडं गेलं की ते प्लस होणार आहे, +6 होणार. देअरफॉर 2x-3y इज इक्वल टू, आता 67 + 6 केलं की ते होत आहे 73 होते. आणि हे आपल्याला काय आता इक्वेशन सेकंड भेटलेलं आहे. ओके, आता बघा आपल्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 भेटलेलं आहे. आता आपल्याला त्याचं आपण काय करू शकतो. तुम्ही बघितलं तर x आणि y पैकी कोणतेही नंबर्स आहेत, कोएफिशियंट आहेत, ते कुणाचेही सेम नाहीत. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर इक्वेशन 1 आहे ह्याला काय 2 न मल्टिप्लाय करूया. ओके, आणि इक्वेशन 3 आहे ह्याला, इक्वेशन 2 आहे ह्याला 3 न मल्टिप्लाय करूया. म्हणजे हे कोएफिशियंट एक्सचे हे म्हणजे 6 होतील आणि ते काय कट होतील. ओके, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/2 अँड इक्वेशन 2/3. इक्वेशन 1 ला 2 न मल्टिप्लाय करूया. मग काय होणार आहे बघा आता. 3 2 6, 6x होणार, मायनस 2 5 10, 10y होणार आहे. आणि 2 6 12, राईट. आणि आपलं काय इक्वेशन हे 3 भेटलंय आपल्याला. नंतर बघा आता इक्वेशन 2 ला 3 न मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे 3 2 6, 6x होणार, मायनस 3 3 9, 9y होणार आहे. आणि 73 3. आता हे आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. किती होतं ते 3 बघा, 3 3 9 आणि 3 7 21. ओके, म्हणजे किती आलं 219 आलं. ओके, आणि आपलं काय हे इक्वेशन 4 भेटलेलं आहे आपल्याला. आता आपण काय करूया तर ह्या दोन्हीचं आहे तर ते सबस्ट्रॅक्शन करूया. ओके, ह्या दोन्ही सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर हे काय 6x आणि 6x कॅन्सल होणार आहे. ओके, मग बघा आता सबस्ट्रॅक्शन केल्यामुळे प्लस आहे इथं मायनस होणार आहे, मायनसचं इथं प्लस होणार आहे, इथं प्लसचं मायनस होणार आहे. त्यामुळे हे साईन काय कॅन्सल होतात. ओके, हे कट होणार आहे. आणि 10y आणि प्लस 9y, पण इथं मायनस आणि प्लस येते त्यामुळे मायनस करायचं आहे, राईट.
मायनस वाय येणार आहे. ओके, आणि साईन मोठे ह्याचं म्हणजे साईन मायनसचं येणार. इज इक्वल टू, इथंही आता प्लस आणि मायनस आहे, करताना आपल्याला मायनस करायचं आहे साईन मोठे ह्याचं, त्यामुळे मायनसचं साईन येणार आहे. आणि 219 मायनस 12 किती येते तर 207. ओके, आणि हे आपण काय केलं आपल्याला लिहायचं आहे इथं बघा, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 3. ओके, मायनस वाय इज इक्वल टू काय आलेलं आहे मायनस 207. ओके, आणि हे मायनस मायनस दोन्हीकडे आहे त्यामुळे हे कट होणार आहे. देअरफॉर वाय इज इक्वल टू किती येणार आहे 207. ओके, वाय इज इक्वल टू 207 आहे, हे आपण सबस्टिट्यूट करूया. आता कोणत्या सबस्टिट्यूट करूया, इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करूया. ओके, बघा आता मग काय होणार आहे, सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 207 इन इक्वेशन 2, आणि इक्वेशन 2 काय आहे तर 2x मायनस 3y इज इक्वल टू 73. ओके, आता ह्यामध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होणार आहे 2x मायनस 3 आणि ह्याच्याऐवजी y ऐवजी काय 207 इज इक्वल टू 73. आणि 2x मायनस, आता आपल्याला ह्याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 7 3 21, 3 2 6, म्हणजेच किती आलं 621 इज इक्वल टू 73. देअरफॉर 2x आणि 73 मायनस आहे, इकडं गेलं की ते काय प्लस होणार आहे, प्लस 621. देअरफॉर 2x, आता ह्याचं ॲडिशन केलं किती होणार आहे 3 + 1 4 होणार, 7 + 2 9 होणार आहे, 694 येते. देअरफॉर x इज इक्वल टू 694 मल्टिप्लायला आहे, इकडं गेलं की ते डिव्हिजनला होणार आहे, राईट. आणि 2 1 ज 2, 2 3 ज 6. ओके, आणि 2 4 ज 8, 1 राहणार आहे, आणि 2 7 ज 14. म्हणजे देअरफॉर x इज इक्वल टू किती आलेलं आहे 347, राईट. म्हणजे बघा आता आपलं x आलेला आहे 347, y आलेला आहे 207. म्हणजेच आन्सर काय येणार आहे याचं, द लेंथ आलेली आहे 347, राईट. लेंथ ऑफ द रेक्टँगल इज 347 units and breadth is किती 207 units. ओके, आपलं हे काय आन्सर आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 9. The distance between two places A and B on a road is 70 kilometer. आता मी इथं A प्लेस घेतलेला आहे आणि इथं B प्लेस घेतलेला आहे, आणि हे जे डिस्टन्स आहे ते किती सांगितलेले आहे आपल्याला 70 किलोमीटर सांगितलेलं आहे. A car starts from A and another car starts from B at the same time. म्हणजे A कार आहे आणि B कार आहे, ही सेम टाईमवरती स्टार्ट्स होते. ओके, नेक्स्ट बघा, इफ दे ट्रॅव्हल इन द सेम डायरेक्शन दे मीट इन 7 hours. म्हणजे ही जी कार आहे ती ट्रॅव्हल्स सेम डायरेक्शनला, म्हणजे समजा ही ह्या डायरेक्शनला होणार आहे तर ही त्याच डायरेक्शनला, बी ही कार आहे ती त्याच डायरेक्शनला काय म्हणजे ट्रॅव्हल करणार आहे, तर ती किती म्हणजे 7 hours मीट होणार आहे. म्हणजे ती मीट इथं जर झाली समजा तर ते किती होणार आहे 7 hours मीट होणार आहे. बट दे मीट ट्रॅव्हल्स टू इच अदर, दे मीट इन 1 hour. पण जर ती म्हणजे ट्रॅव्हल्स टुवर्ड्स इच अदर, म्हणजे काय समजा ए ही कार आहे ती इकडून जर हे झाली ट्रॅव्हल झाली आणि बी कार आहे जर इकडून, म्हणजे हे डायरेक्शन जर असं असेल तर ते काय 1 hour मीट होणार आहे. इथलं हे किती टाईम असणार आहे 1 hour मीट होणार आहे. तर आपल्याला बघा व्हॉट आर देअर स्पीड्स, तर आपल्याला त्या कारचं स्पीड किती आहे ते आपल्याला काय फाइंड करायचं आहे. ओके, आता आपल्याला ही जी कंडिशन दिलेली आहे
त्या आधारे आपल्याला काही इक्वेशन्स बनवायचे आहेत. ओके, एक एक स्टेप बाय स्टेप आता आपण करत जाऊया. आणि आता आपल्याला स्पीड काढायला सांगितलेलं आहे, त्यामुळं ए कारचं स्पीड आहे ते आपण काय एक्स मानूया आणि बी कारचं स्पीड आहे ते आपण काय वाय मानूया. ओके, नेक्स्ट बघा आता काय होतंय. लेट द स्पीड ऑफ द कार स्टार्टिंग फ्रॉम ए बी एक्स, आणि ते काय असणार आहे, किलोमीटरमध्ये असणार आहे आणि पर आवर्स असणार आहे. ओके, अँड आता कशाचं, वायचं, बी कारचं, राईट. अँड द कार स्टार्टिंग फ्रॉम बी काय म्हणायचं आहे, वाय, आणि किलोमीटर पर आवर्स. ओके, नेक्स्ट बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर द डिस्टन्स बिटवीन टू कार्स किती आहे, 70 किलोमीटर. द डिस्टन्स बिटवीन द टू कार्स इज किती, 70 किलोमीटर. ओके, आणि आपल्याला नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, इफ दे ट्रॅव्हल इन द सेम डायरेक्शन. ओके, आणि दे मीट इन 7 आवर्स सांगितलेलं आहे. आपल्याला जी कंडिशन दिलेली आहे ते काय फर्स्ट आपण लिहून घेऊया, त्यानुसार आपल्याला इक्वेशन बनवायचं आहे. इफ दे ट्रॅव्हल इन द, आणि हे क्वेश्चन मध्ये आहे तेच ॲज इट इज आपल्याला काय लिहायचं आहे, इन द सेम डायरेक्शन दे मीट इन 7 आवर्स, राईट. त्यामुळं काय होणार आहे बघा, द डिस्टन्स बिटवीन the distance traveled by the car starting from A in 7 hours is equal to काय होणार आहे, तर 7x किलोमीटर होणार आहे. 7x का, तर आपला फॉर्म्युला आहे बघा, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम, म्हणजेच काय डी इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम, आणि इथं आलेलं आहे टाईम म्हणजे काय 7 आलेला आहे आणि स्पीड आपण एक्स मानलेला आहे. ओके, आणि आता आपल्याला वाय कारचं अँड बाय द कार फ्रॉम बी, म्हणजे बी कारचं काय येणार आहे, इज इक्वल टू 7y, राईट. वाय आपण म्हणजे बी कारचं स्पीड मांडलेलं आहे त्यामुळे, आणि टाईम आहे ते 7 आहे, 7y किलोमीटर येणार आहे, राईट. देअरफॉर, आणि बघा आता त्यामुळे काय होणार आहे, तर 7x मायनस 7y इज इक्वल टू 70 होणार आहे, का तर ह्या दोन्हीचं डिस्टन्स सांगितलेलं आहे 70 किलोमीटर. ओके, देअरफॉर 7x मायनस 7y इज इक्वल टू 70. ओके, देअरफॉर आता बघा हे डिवायडिंग 7 बोथ साइड्स करूया आपण इथं, डिवायडिंग 7 बोथ साइड्स. त्यामुळे काय होणार आहे, तर 7 कॅन्सल होणार आहे, 7 1 7 फक्त x राहणार आहे, इथेही 7 1 7 म्हणजे फक्त काय y राहणार आहे, राईट. आणि इथं 7 10 70 10 राहणार आहे, आणि आता आपलं हे काय इक्वेशन 1 झालेलं आहे. आता फर्स्ट कंडिशननुसार आपलं इक्वेशन फर्स्ट आलेलं आहे, तसंच आता सेकंड कंडिशननुसार सेकंड कोणतं इक्वेशन येते ते बघूया. सेकंड कंडिशन आपल्याला इथं काय दिलेली आहे बघा आता, इफ दे ट्रॅव्हल टुवर्ड्स इच अदर दे मीट इन 1 hours. ओके, म्हणजेच आता बघा आपल्याला काय हे लिहून घ्यायचं आहे फर्स्ट, इफ दे ट्रॅव्हल्स टुवर्ड्स इच अदर
the total distance traveled by them will be 70 किलोमीटर. राईट, का तर ते डिस्टन्स आपल्याला सांगितलेलं आहे 70 किलोमीटर आहे म्हणून. आता बघा वरती आहे आपण काय केलेलं आहे तर 7 आवरचं डिस्टन्स काढलेलं आहे. आता आपल्याला इथं काय 1 आवरचं डिस्टन्स काढायचं आहे. म्हणजे बघा काय होणार आहे, इन 1 आवर द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड by the car starting from A. इथंही हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. म्हणजेच काय होणार आहे, एक्स फक्त होणार आहे का तर 1 आर आलेला आहे, त्यामुळे इथं 1 इंटू एक्स म्हणजे काय फक्त एक्स झालेलं आहे, एक्स किलोमीटर. राईट, अँड बाय द कार फ्रॉम बी. आता बीचं काय होणार आहे तर वाय किलोमीटर होणार आहे. राईट, आता देअरफोर त्यामुळे आता ह्याचं काय होणार आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 70. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 70 होणार आहे. आणि हे आपलं काही इक्वेशन सेकंड झालेलं आहे. ओके, आणि आता बघा आपल्याला इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड ह्याचं काय ॲडिशन करायचं आहे. ओके, आता ह्या दोन्हीचं ॲडिशन केलं तर वाय कट होणार आहे आणि काय फर्स्ट आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटणार आहे. ओके, आता बघा काय करायचं आहे, ॲडिंग इक्वेशन 1 and 2. राईट, 1 and 2 ह्याचं ॲडिशन केल्यानंतर काय होणार आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 10. हे इक्वेशन 1 आहे आणि एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती आहे, 70 आहे. ओके, आणि हे इक्वेशन 1 झालं, हे इक्वेशन 2 झालेलं आहे. आता ह्याचं ॲडिशन करायचं आहे आपल्याला. ओके, आता ह्याचं ॲडिशन करून काय होतं बघा, एक्स प्लस एक्स 2x होणार आहे. राईट, आणि मायनस प्लस त्यामुळे हे काय जाणार आहेत आणि 10 प्लस 70 तर काय होणार आहे, 80 होणार आहे. राईट, देअरफोर 2x इज इक्वल टू 80 आलेला आहे. देअरफोर x इज इक्वल टू 80 मल्टिप्लायला आहे, इकडं गेलं की ते डिव्हिजनला होणार आहे. 2 इथं येणार आहे आणि 2 1 ज 2, 2 4 ज 8 आणि 2 0 ज 0. देअरफोर x इज इक्वल टू किती आलेला आहे, 40 आलेला आहे. आणि x इज इक्वल टू 40 आलेला आहे ते आपल्याला काही सबस्टिट्यूट करायचं असतं. आता आपण कोणत्या इक्वेशन सेकंडमध्ये सबस्टिट्यूट करूया, ते आपल्याला काही सोपं जात आहे. ओके, सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 40 इन इक्वेशन सेकंड. आता इक्वेशन सेकंड काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 70. म्हणजेच एक्स ऐवजी काय 40 लिहायचं आहे आपल्याला. 40 प्लस वाय इज इक्वल टू 70. ओके, देअरफोर वाय इज इक्वल टू 70. इकडं प्लस आहे, इकडं गेले की मायनस होणार आहे. देअरफोर वाय इज इक्वल टू 70 मायनस 40 तर 30 येणार आहे. ओके, म्हणजे आपलं बघा आता इथे एक्स आलेला आहे 40 आणि वाय आलेला आहे 30. आणि हे आपण फर्स्ट सुरुवातीला आपण काय मानलं होतं तर ए कारचं स्पीड आहे ते 40 मानलं होतं आणि बी कारचं म्हणजे वाय मानलं होतं. ओके, म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे, देअरफोर द स्पीड ऑफ द कार्स स्टार्टिंग फ्रॉम A and B are 40 kilometer per hour, right, and 30 kilometer per hour. ओके, हे काय आपले आन्सर आलेले आहेत. क्वेश्चन नंबर 10. The sum of a 2-digit number and the number obtained by interchanging the digits is 99. Find the number.
आता आपल्याला बघा 2 डिजिटचा नंबर दिलेला आहे आणि तो आपल्याला काय फाइंड करायचा आहे, कोणता आहे तो. त्यासाठी आपण काय आता 2 डिजिटचा नंबर आहे म्हणाल्यानंतर 10 प्लेसवरती नंबर असणार आहे त्याला आपण x मानूया आणि युनिट प्लेसवरती आहे त्याला आपण काय y मानूया. ओके, म्हणजेच बघा काय होणार आहे, लेट द डिजिट in the unit place be टेन्स प्लेस वरती आहे, टेन्स प्लेस वरती आहे त्याला काय x मानायचं आहे. and the digit in the unit place be y. आपण टेन्स प्लेसवरती आहे त्याला x मानू, युनिट प्लेसवरती आहे त्याला y मानू. आता देन द रिक्वायर्ड नंबर काय होणार आहे, देन द नंबर कोणता होणार, हा 10x प्लस y होणार आहे. ओके, आणि ह्या आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्येही आपण असे क्वेश्चन्स पाहिले आहेत. ओके, आता बघा आपल्याला काय इथं सांगितलेलं आहे, द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स. म्हणजे जर हे जे डिजिट्स आहेत जर इंटरचेंज केले म्हणजेच काय, द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स इज काय होणार आहे, हे जर इकडचं इकडं केलं तर 10y होणार आहे आणि प्लस इकडचं इकडं म्हणजे काय x होणार आहे, 10y प्लस x होणार आहे. आणि बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर त्याची सम राईट, द सम सांगितलेली आहे 99 असणार आहे. म्हणजे हे प्लस हे ह्याची सम आहे ती 99 असणार आहे. देअरफॉर 10x प्लस y प्लस 10y प्लस x हे प्लस हे आपण केलं इज इक्वल टू काय असणार आहे 99. ओके, आणि 10x प्लस x म्हणजे काय झालं 11x झालं, प्लस 10y प्लस y म्हणजे काय 11y झालं इज इक्वल टू 99. आणि तुम्ही बघितलं तर हे जे नंबर्स आहेत ते सगळे काय 11 न डिवाइड होणार आहेत. ओके, म्हणजे आपण काय करूया, डिवाइडिंग बोथ द साइड्स बाय 9 न डिवाइड केल्यानंतर काय होणार आहे, 9 नाही, ओके 11 न होणार ना, यस 11 न होणार आहे, राईट 11. मग 11 1 ज 11 म्हणजे x होणार आहे, 11 1 ज 11 फक्त y राहणार आहे आणि 11 9 ज 99 म्हणजे इथं काय होणार आहे 9 येणार आहे, राईट. म्हणजे आपल्या x प्लस y इज इक्वल टू 9 हे इक्वेशन फर्स्ट झालेलं आहे. पण तुम्ही बघितलं तर ह्या कंडिशननुसार फक्त एकच इक्वेशन भेटते, राईट. म्हणजे आता बघा x प्लस y इज इक्वल टू 9 म्हणजे आपल्याला इथं असे दोन नंबर्स घ्यायचे आहेत की त्याची सम मिळून शिना 9 आली पाहिजे. ओके, म्हणजे बघा आता इफ वी टेक द व्हॅल्यूज ऑफ x ची व्हॅल्यूज मग आता आपण 1 2 3 घेऊया, राईट. ॲज 1 2 3 जर अशी घेतली तर काय होणार आहे, तर y ची व्हॅल्यू काय होणार आहे, द करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज ऑफ y विल बी. आता इथं जर x ची 1 व्हॅल्यू घेतली तर इथं काय होणार आहे 8y ची व्हॅल्यू होणार आहे, राईट. म्हणजे 1 प्लस 8 9 होणार आहे. नंतर आता इथं 2 x ची व्हॅल्यू 2 घेतली तर 2 प्लस 7 9 होणार आहे म्हणजे इथं 7 येणार आहे y ची व्हॅल्यू. आणि नंतर इथं 3 जर x ची व्हॅल्यू घेतली तर इथं 6 येणार आहे, राईट, y ची व्हॅल्यू म्हणजे 8 7 6 हे नंबर्स होणार आहेत, राईट, एक्सेट्रा. आता बघा आपल्याला फर्स्ट नंबर आपल्याला रिक्वायर्ड नंबर कोणता होता 10x प्लस y. ओके, द रिक्वायर्ड नंबर इज 10x प्लस y.
आता ही जी व्हॅल्यू आहेत जर आपण ह्यामध्ये घातल्या म्हणजेच आता बघा 10 प्लस म्हणजे एक्स म्हणजे 1 केलं प्लस वाय ऐवजी 8 घेतलं तर किती 10 1 10 प्लस 8 म्हणजे 18 आलेला आहे. फर्स्ट हा नंबर भेटलेला आहे आपल्याला राईट. नंतर सेकंड बघा आता ही एक्सची व्हॅल्यू जर घातली म्हणजे 10 इंटू 2 प्लस आता हा नंबर इथं घातला राईट. सेकंड 10 इंटू 2 म्हणजे 20 झालं आणि प्लस 7 म्हणजे काय 27 झालं. दुसरा नंबर कोणता 27 भेटला राईट. नंतर बघा आता कशामध्ये आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे राईट. 10 इंटू आता नेक्स्ट नंबर आहे तो 3 आहे. एक्स ऐवजी 3 जर घातलं इथं आणि प्लस आणि वाय ऐवजी आपण 6 जर घातलं इथं तर 10 3 ज 30 प्लस 6 म्हणजे काय 36 म्हणजे रिक्वायर्ड नंबर कोणता होणार आहे इथं 36 होणार आहे राईट. देअरफॉर द रिक्वायर्ड नंबर कोणते आलेले आहेत बघा. रिक्वायर्ड नंबर्स आर 18 27 36 आणि अजून जरी पुढं नंबर्स घेतले तरीही होतात राईट. म्हणजे अजून पुढं आपण नंबर्स घेऊ शकतो. ओके तर स्टुडंट्स बघा आपल्या अशा पद्धतीने काय प्रॉब्लेम सेट 5 शिकून काय कंप्लीट झाले आहे. आपले काय 10 फ्रेंडचे क्वेश्चन्स आहेत ते फुल सॉल्व झाले आहेत. ओके तर तुम्ही माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.